लोहारा ग्रामपंचायतचे तत्कालीन सचिव निलंबित, 2 आठवडे उलटूनही आरोपी अद्याप मोकाटच। बाळापूर पंचायत समिती अंतर्गत लोहारा ग्रामपंचायतमध्ये 15व्या वित्त आयोगाच्या निधीत 34,59,000 रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली आहे। या घोटाळ्यातील तत्कालीन सचिव गजेंद्र बाळापुरे यांना मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी अखेर सेवेतून निलंबित केले आहे। मात्र गुन्हा दाखल होऊन 2 आठवडे उलटूनही आरोपी अद्याप मोकाटच असून उरळ पोलिसांना त्यांना पकडण्यात अपयश आले आहे। लोहारा ग्रामपंचायतमध्ये 15व्या वित्त आयोगाच्या निधीतून केवळ कागदोपत्री विकासकामे दाखवून 34,59,000 रुपयांचा अपहार झाल्याचे समितीने निष्पन्न केले होते। मात्र संबंधित विभागाकडून कारवाई होत नसल्यानं माजी उपसरपंच हिम्मतराव तायडे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली। उच्च न्यायालयाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत तात्काळ गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले। विस्तार अधिकाऱ्यांच्या फिर्यादीवरून उरळ पोलिसांनी मार्च 12 रोजी रात्री तत्कालीन सचिव गजेंद्र बाळापुरे आणि सरपंच प्रवीण मोरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली। याची माहिती मिळताच दोन्ही आरोपींनी पळ काढला। आज या घटनेला 2 आठवडे उलटूनही आरोपी मोकाटच आहेत। तत्कालीन सचिवावर निलंबनाची कारवाई झाली असली तरी मुख्य आरोपी असलेल्या सरपंचाला अद्याप अपात्र करण्यात आलेले नाही। त्यामुळे संतप्त गावकऱ्यांनी सरपंचाला तात्काळ अपात्र ठरवावे अशी आग्रही मागणी लावून धरली आहे। अकोला जिल्ह्यातील अशाच ताज्या आणि वेगवान घडामोडींचे अपडेट्स दररोज मिळवण्यासाठी आपल्या अकोला न्यूज नेटवर्क चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा।